हाय, मी मंजुषा फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर इथं आपण स्ट्रीप तयार करून घेतलेल्या आहेत. 2 स्ट्रीप तयार केलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. सेम मापाच्या स्ट्रीप तयार केलेल्या आहेत. आता त्याच्यावरती मी ब्लॅक कलरची लेस लावणार आहे. कारण रेड ब्लॅकचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असतं. तुम्ही व्हाईट तुमच्या चॉईसनुसार तुम्ही लावू शकता. अतिशय सुंदर अशी आपली इथं ब्लॅक रेड स्ट्रीप तयार झालेली आहे. आणि रेड ब्लॅक असल्यामुळे खूप सुंदर दिसत आहे. बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे दुसरी जी स्ट्रीप आहे तिलाही मी लावून घेणार आहे. खूप सुंदर असे आपल्या स्ट्रीप तयार झालेल्या आहेत. आता मी इथं धागा रेड लावणार आहे. कारण रेड कलरचा जो कापड आहे त्याच्यावरती ती स्ट्रीप लावायची आपल्याला. आपण 5.5 इंचाचा गळा घेतलेला होता आणि त्याच्यावरून जी पट्टी घेतलेली होती तिचं जेवढं मेजरमेंट असेल तेवढ्याची आपल्याला ही स्ट्रीप लावायची असते. तर आता फोल्ड करून घेऊयात. तर आता आपल्याला इथं स्ट्रीप लावून घ्यायची आहे. हा आहे पुढचा पार्ट. आधी पुढच्या पार्टला आपण टिपा टाकून घेणार आहोत. स्ट्रीप ठेवून घेऊयात. इथं एक स्ट्रीप ठेवलेली आहे आणि इथं एक ठेवलेली आहे. दोघंही स्ट्रीपवरती आपल्याला हा जो कापड आहे हा ठेवायचा आहे. आधी आपण याला स्टिच करून घेऊयात जेणेकरून तो जागचा हलणार नाही. अशा या स्ट्रीप येणार आहेत. मी फक्त एक एक टीप टाकून घेतलेली आहे. आता आपण हा जो पार्ट आहे हा ठेवणार आहोत. उलट सुलट साईड व्यवस्थित बघायची आहे आपल्याला. इथं मी पिन लावून घेतलेली आहे.
तर मी इथे डबल टिप टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण स्ट्रीप लावून घेतलेल्या आहेत. स्ट्रीपला मी अजून 2 वेळा मी हे करून घेणार आहे. अजून 2 वेळा मी टिप टाकून घेणार आहे, जेणेकरून ज्या स्ट्रीप आहे त्या निघणार नाहीत. इथं आपण 2-2, 3-3 वेळा छान टिपा टाकून घेतलेल्या आहेत आणि जो गोल आकार आहे त्याला खाची पाडायची असतात आपल्याला, म्हणजेच गोल आकार व्यवस्थित होईल. आता आपल्याला काय करायचं आहे, असाच पाठीमागचा भाग जॉईन करून घ्यायचा आहे. तर त्याआधी मी इथं एक टिप टाकून घेणार आहे आणि नंतर लेस लावणार आहे. पुढचा भाग आपण तयार करून घेतलेला आहे. आता टक्स घेते मी. टक्स आपल्याला आपल्या चेस्टनुसार टक्स घ्यायचे असतात. तर इथं टक्स घेणार आहे मी. टक्सची आपल्याला रुंदी मोजून घ्यायची आहे. 32 साईज आहे. तर 32चा आपल्याला 10वा भाग घ्यायचा असतो, म्हणजे 3.2. इथं खाचा पाडून घेतलेला आहे आपण. आता टक्स घेऊयात. तर हा झाला पुढचा पार्ट. असाच आपण पाठीमागचा भाग तयार करून घेणार आहोत आणि मी इथं लेस लावून घेणार आहे. तर इथं माझ्याकडे ही लेस आहे, मी लेस लावून घेणार आहे. ब्लॅक कलरची, रेड ब्लॅक कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं.
हे धागे एक्स्ट्राचे मी कट करून घेते. तर आता आपण हा पाठीमागचा भाग जोडून घेत आहोत. तर इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आपण पाठीमागचा भाग सुद्धा तयार केलेला आहे. तर आता आपण डबल टिप टाकून घेऊयात. तर इथं खाचे पाडून घेऊयात. इथं सुद्धा मी जी लेस आहे ती लावून घेणार आहे. त्याच्या आधी आपण टिप टाकून घेऊयात. तर आता आपण इथं दाब टिप टाकून घेऊयात. इथं आपला पाठीमागचा पुढचा भाग तयार झालेला आहे. आता आपण पुढे जशी लेस लावली तशीच पाठीमागे सुद्धा लेस लावून घेणार आहोत. इथे आपण अशा पद्धतीने शिवून घेतला आहे. पाठीमागे सुद्धा टक्स टाकून तयार झालेला आहे आणि पुढचा भाग सुद्धा तयार आहे आपला. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो घेर आहे तो जॉईन करायचा आहे. तर मी इथं मधोमध खाचा पाडून घेते, कारण आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या अगदी बरोबर समोरासमोर आल्या पाहिजे. आणि हे जे धागे आहेत कापडचे ते मी कट करून घेते. तर इथं सुद्धा मधोमध खाचा पाडून घेऊयात. आधी आपण पाठीमागच्या भागाला घेर जॉईन करणार आहोत. तर दोघंही घेर सेम आहेत आणि इथं मी हे बेल्ट तयार करून घेतलेले आहेत. यांना सुद्धा मी प्रेस करून घेतलेले आहे. तर आधी बेल्ट लावून घेऊया वाटलं तर आपण. टाकणार आहे कारण मी परत पुन्हा जॉईन करताना आपली एक टीप येणारच आहे. तर हे जे दोन पार्ट आपण कट करून घेतले होते घेरचे, तर तो एक पार्ट लावून घेऊयात. त्या एका पार्टला पण आपल्याला काय करायचं आहे, मधोमध खाचा पाडून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे आपण प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. प्लेट्स मी तुम्हाला दाखवते. अतिशय सुंदर अशा प्लेट्स आपल्या आलेल्या आहेत. एकसारख्या प्लेट्स आहेत. तर अशाच प्रकारे आपण पुढचा भाग पण तयार करून घेणार आहोत. याला मी डबल टिप टाकून घेणार आहे. तर मी इथे ही ब्लॅक कलरची माझ्याकडे लेस आहे, ही लावून घेणार आहे. इथं अशा पद्धतीने आपण लेस लावली आणि खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे. रेडवरती ब्लॅक खूप छान दिसत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, फिटिंग करून घ्यायची आहे आणि खाली पण मी लेस लावणार आहे. वन पीस अगदी कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये, जास्त कापड लागलेलं नाही आपल्याला, खूप कमी खर्चामध्ये आपण हा ड्रेस तयार केलेला आहे. तर मी जो बेल्ट लावला होता तो काढून घेतला. मला प्लेट्स घेताना त्रास झालेला आहे. तर इथं आपला अतिशय सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे. जो वन पीस होता तो खूप सुंदर दिसत आहे. स्ट्रीप बघा, ब्लॅक आणि रेड कलरची आतमध्ये स्ट्रीप लावलेली आहे आणि वरून आपण लेस लावलेली. खूप सुंदर असा लुक आलेला आहे. इथं ही गळ्याला मी छान अशी लेस लावलेली आहे. पोटावरती सुद्धा इथं जी टीप आहे ती व्यवस्थित साईडला करून लेस लावलेली आहे. अतिशय सुंदर असा हा आपला वन पीस तयार झालेला आहे. पूर्ण घेरचा आहे, पूर्ण लॉंग आहे हा आणि अतिशय सुंदर दिसत आहे. तुम्ही स्लीवलेसच्या ऐवजी स्लीव सुद्धा लावू शकतात. स्लीवचा पण कसा शिवायचा, अम्ब्रेला कसा शिवायचा याचा व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे. आणि खाली मी इथं पिको करून घेतलेला आहे. तुम्ही पट्टी सुद्धा फोल्ड करू शकतात. तर तुम्हाला जर माझा आजचा हा वन पीसचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.